लागू शकतं की यांनी रणनीती आखली आहे, की यांचे खेळाडू आलेले नाही आहेत, की यांचं अजून काही बाकी आहे किंवा यांचा गोलंदाज अजूनही प्रवासामध्ये आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मैदानाच्या बाहेर रंगतील. मात्र मैदानावरती घेतलेला हा निर्णय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करणं हा किती उपयुक्त ठरतोय हे बघणं खऱ्या अर्थानं वाजवी असणार आहे. मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं ना तर रसिक मायबा प्रेक्षकांची मांदियाळी आहे. जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबवर पाहतात आज वेळेला, जे प्रेक्षक आपल्याला लाईव्ह पाहत आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. धन्यवाद आकाश. याच दरम्यान एक पारितोषिक राहिलंय. प्रणय घरत यांना मी आमंत्रित करतो. साठी एक पारितोषिक अनाऊन्स केलं होतं 1000 रुपयाचं, तर ते तुमच्या टीमला आपण अनाऊन्स केलं होतं. आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रणय घरत यांना मी विनंती करतोय की आपलं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे, तर दर्शन वाकडे यांच्या वतीने ते आपल्याला दिलं जाणार. प्रणय घरत यांना मी विनंती करतोय की आपलं ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन आकाश मांजरेकर. येस, वळूयात मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला महेंद्र अंधारे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजीचा मोर्चा बबलू यांच्याकडे सोपवण्यात आलाय. आकाश, सामना सुरू होण्यापूर्वी इथे सन्माननीय शैलेशजी पाटील यांच्यातर्फे फलंदाजांना सुवर्ण संधी. जर षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचं इथे पारितोषिक आलेलं आहे. आता पुन्हा वाढलेलं आहे पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघा, व्याजदर वाढलाय, होम लोनचा सुद्धा रेट वाढलाय, त्यामुळे त्यांनी सुद्धा रेट वाढवलाय. चला वळूयात मैदानाच्या दिशेने. बबलू पानेकर ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू, दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी त्याला वाईड घोषित केलं. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी सुरुवात होणार आहे. निखिल पारवे आणि महेंद्र ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बबलू पानेकर सुद्धा एक ना जाणकार गोलंदाज आहे, म्हणूनच त्याला पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. अधिकच्या प्रयत्नांमध्ये एक्स्ट्राच्या धावा दिल्यात. पुन्हा एकदा दिशेचे भटके अंपायरजीने दिये फटके. चेंडू पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू वाईड आलाय. बघा यासीन सर, इथे षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक येत आहेत. लगातार 2 चेंडू वाईड गेलेत, हॅट्रिक होणार आहे वाईडची सुद्धा. यासाठी तर पारितोषिक नाही ना, हे पुन्हा खऱ्या अर्थानं बघावं लागणार आहे. जोगसपाट वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. दोनही चेंडू वाईड आलेत. यस आकाश, याच दरम्यान आपण प्रणयजींना 1000 रुपयांचं कॅश प्राइज देतोय. मगाशी तुमचा जो चांगला ड्रेस कोड होता त्याबद्दल एंट्री फी मध्ये आपण 1000 रुपयांची सवलत डिक्लेअर केली होती आणि ते कॅश प्राइज म्हणून तुम्हाला देतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि दर्शनजी वाकडे यांना मनपूर्वक धन्यवाद ते देतात. आणि वळतोय मी पुन्हा एकदा आकाशकडे. आणि आकाश, आपण पाहतोय इथे जे प्रेक्षक बसलेले, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या साह्यानं जे प्रेक्षक हा सामना पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी मला सांगावंसं वाटतंय की आर्या फायटर मुंबई हा संघ सन्माननीय संदीप साळुंके, ठाणे मनसे वाहतूक सेना अध्यक्ष यांचा आहे. तर ओमकार 11 दिघोडी हा संघ सन्माननीय सुजित घरत यांचा आहे. मैदानावरती आपण पाहिला यावेळेला निखिल पारवेने आपला अर्थातच ब्रँडेड फटका खेळला आणि चौकार मिळवला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केला आणि षटकार मिळवलाय. डायरेक्टली एक संदेश दिलाय गोलंदाजाला, असे चेंडू टाकला तर बचके रहे ना. दबाव तडफण आता मात्र बबलू याच्यावरती असणार आहे, कारण बबलूचे पहिले 2 चेंडू वाईड होते, तदनंतरचे 2 चेंडू एका चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. धावफलकावरती 12 धावा जमा झाल्यात. निखिल पारवे मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये उत्तम फटकेबाजी तो करतो. यावेळेला मात्र घुटना टेक, तमाशा दे, कमालीचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. त्याच वेळेस संघांच्या बाबतीत मी सांगितलेलंच आहे, परंतु निखिल पारवे हा महाड या तालुक्यातील खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज आपण पाहतोय महेंद्र अंधेरे, अर्थात हा कोलाड या परिसरातील खेळाडू आहे आणि ज्याला भुऱ्या अंधेरे या नावानं सुद्धा ओळखलं जातं. निश्चितच आपण पाहतोय चांगल्या
तिचा खेळ मैदानावरती सुरू आहे. दोन्ही चेंडू लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाले. निखिल पारवेने त्यांना आसमान दाखवलंय. बघा, जेव्हा हार्डवर्क आणि एक्सलन्स हे दोघं एकत्र येतात ना, त्या मॅजिकला आर्टिस्ट म्हणतात आणि निखिल पारवे हा जादूगार आहे. यावेळेचा फुलर लेन पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. बघा यासिन सर, निखिल पारवे बद्दल ही एक गोष्ट चांगली आहे. खराब चेंडूंचा तो जितका चांगल्या पद्धतीने समाचार घेतो ना, चांगल्या चेंडूंना तो तितकाच एक चांगल्या पद्धतीने सन्मान सुद्धा देतो. आणि हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, सन्मानपूर्वक खेळून काढलाय आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. 19 धावा असताना यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन्यवाद डीजे. आणि आपण पाहतोय जो चौकार मारणारा फलंदाज आहे महेंद्र अंधेरे, याला आत्ताच कुरुळ येथे जे एक मोठी स्पर्धा झाली होती तिथे मॅन ऑफ द सिरीज या खिताबानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि या खेळाडूवरती पप्या महाबळे याचा मी सकाळी जो उल्लेख केला होता त्याच्यावरती खास वरदहस्त. जवळजवळ 10 वर्ष या खेळाडूला त्याने अगदी आशीर्वाद दिले आणि आपल्या संघामध्ये खेळवला आणि आज तो अगदी परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं बबलू पानेरकर थोडासा दिशाहीन गोलंदाजी करतोय. आज काहीतरी बिनसलंय. आपण पाहिलं तब्बल 24 धावा दाफलकावरती लागलेत. 5 चेंडू खर्च झालेत आणि तदनंतर मात्र चौकार षटकारांची परिभाषा आता मात्र बोलू लागलाय संघ. यावेळेचा चेंडू चांगला, आपला फॉलो थ्रीला थोडा एक्सटेंड केलाय. डॉट चेंडू आलाय जरूर. षटक क्रमांक पहिला मैदानावरती समाप्त. 1 षटकाची सांगता. 24 धावा, कोणतीही विकेट न जाता अशा सुसज्ज स्थितीमध्ये जाऊन हा सामना पोहोचलाय. 24 धावा दाफलकावरती लागलेत. बघा, जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा अर्थात स्कोरबोर्ड या ठिकाणी आहे. जे मैदानावरती प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा 2-2 स्कोरबोर्ड उपलब्ध करून दिलेत. ही स्पर्धेची मजा आहे. हे असतं योग्य आयोजन, नियोजन आणि शिस्तबद्धता. बघा यासिन सर, दर्शनजी वाकडे यांनी डिक्लेअर केलं होतं एखाद्या संघाने जर व्यवस्थित सगळ्या खेळाडूंनी एकसारखे जर ड्रेस कोड परिधान केला तर त्यांना अर्थात एंट्री मध्ये 1000 रुपयांचं वे ऑफ केलं जाईल. ते वे ऑफ ते रिडीम या ठिकाणी केलं गेलं आणि त्यामुळे ते एक स्वतः आयोजक तर आहेतच, मात्र त्यांना मॅनेजमेंट गुरु सुद्धा म्हणावं लागणार आहे. चांगल्या पद्धतीची शिस्तबद्धता त्यांच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दर्शन वाकडे यांनी आपल्या समोर एक मोठं उत्तम उदाहरण असं इथे सादर केलेलं आहे. आकाश, कारण एवढी मोठी स्पर्धा इथे आयोजित करणं सोपं नाही आहे. एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये टेनिस क्रिकेटची एक भव्य दिव्य पारितोषिकाची ही स्पर्धा आणि सलग 4 दिवस चाललेला हा आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम. आणि याचा संपूर्ण जो खर्च असेल तो स्वतः आपल्या खांद्यावरती त्याने उचलून आपण पाहतोय. त्यांना असलेली हाऊस, त्यांना असलेला अर्थात क्रिकेटचं वेळ आणि त्याचप्रमाणे बैलगाडीचं वेळ सुद्धा त्यांना आहे, परंतु क्रिकेटवरती असलेला वेळ त्यांनी दाखवून दिलेला आहे. निश्चितपणाने आपण पाहिलं तर आर्य फायटर संघासाठी शनी समोर आलाय. अर्थात गोलंदाजी मार्कवरती शनी आलेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, फलंदाजाला डिफेंड करायला थोडं मात्र या ठिकाणी भाग पाडलंय. सनी बेंशुरूर हा खेळाडू मैदानावरती आहे. स्विच हिट पद्धतीने दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी होत नाहीये, मात्र स्ट्राईक रोटेशन वरती सुद्धा भर दिला जातोय. निखिल पारवेला हे चांगलं माहिती आहे, जर गोलंदाज चांगला असेल तर त्याला आपण सिंगल डबलने सुद्धा धावा करू शकतो आणि उर्वरित षटकांमध्ये आपण रिस्क घेऊ शकू. आणि हे कॅल्क्युलेशन, स्ट्रॅटेजीज, रणनीती क्रिकेटमध्ये चाणक्यनीती असणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचे मॅच मैदानावरती जरूर सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे, मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक महेंद्र अंधारे बॅक टू दी पॅव्हलियन. आकाश, आपण पाहतोय आता जो फलंदाजी करण्यासाठी फलंदाज चाललेला आहे त्याचं नाव आहे योगेश पवार. आय रिपीट, योगेश पवार याचं नाव आहे आणि हा अर्थात उजव्या हाताचा फलंदाज आहे. माणगाव या परिसरातील एक लाजवाब असा हा फलंदाज आणि विकेट कीपर म्हणून ओळखला जातो. आपण पाहतोय सध्या तो त्याच्या साथी फलंदाज निखिल पारवे बरोबर काहीतरी
सल्ला मसलत करत असताना स्वर्गीय विकास बाबू शिल्डनकर यांच्या स्मरणार्थ कुमार धीरज शिल्डनकर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बघा, चांगला खेळ दाखवा. एटीएम मशीन्स आमच्या आजूबाजूला फिरतायत, आम्ही स्वाईप करून तुम्हाला पैसे देत राहू, अशा पद्धतीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येस, आमच्याकडे बँकवाले सुद्धा आहेत. चांगला चेंडू अपस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. येस नो कोऑर्डिनेशन कॉलिंग मध्ये गडबड आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय फेक मात्र थोडीशी वाईट झाली आणि तदनंतर परिस्थिती सुद्धा वाईट झाली आहे. धावचित करण्याची नामी संधी आहे. बघा, जे प्रेक्षक युट्यूब वरती बघताय त्यांच्यासाठी रिप्ले आहे. क्षेत्ररक्षकाने फील्ड जरूर चांगलं केलं, गॅदरिंग चांगलं झालं, मात्र एक्झिक्युशन करताना फेक थोडीशी उंचावर दिली आणि तदनंतर मात्र बरंच काही अघटित घडलं असतं. 25 ऑन स्कोरबोर्ड. ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जरूर मिळेल. 26 ऑन स्कोरबोर्ड. बघा, मैदानावरती आज दिवसभरामध्ये जे एक्सपर्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते ते आता मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. फार क्वचित असे क्षण असतात असे आपल्याला पाहायला मिळते. खेळाचा आनंद या ठिकाणी होतोय आणि आमच्यासाठी आनंद हा द्विगुणित झाला असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि आकाश, बरेच प्रेक्षक अर्थात त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी इथे उत्सुक आहेत आणि त्याच वेगळा थाट माट पाहण्यासाठी अजूनही ते आपल्या जागेवरती स्थिर स्थावर आहेत, बसलेले आहेत. निश्चितच दरम्यान आपण पाहतो स्विच हिट पद्धतीचा फटका. बॅटमधून चांगलं कनेक्शन झालंय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 30 ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा दाफलकावरती लागलेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं राजापूरची गंगा सासवण्यामध्ये आल्यासारखे आपण पाहिली 24 धावा तब्बल आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत गोलंदाजी चांगली होते. शनी कुठेतरी मैदानावरती चांगल्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र असं असताना आपण पाहिलं योगेश पवारने स्विच हिट पद्धतीचा चौकार खेळलाय. आणि आकाश, याच दरम्यान चौकारांच्या हॅट्रिकसाठी इथेच शैलेश पाटील यांच्यातर्फे सुद्धा जवळजवळ 1000 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे. पण षटकार पाहिलाय त्या फलंदाजाला माणगाव प्रीमियर लीग एक भव्य दिव्य पारितोषिकाची आणि अफलातून स्पर्धा जी आत्ताच आपण यूट्यूबच्या साहाय्यानं पाहिली असेल त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. निश्चितच फटका आपण जर पाहिलं ना, योगेश पवारचा चांगल्या पद्धतीचा होता. टायमिंग चांगल्या पद्धतीने साध्य केलं होतं. आपण जर पाहिलं ना तर मोठी फटकेबाजी म्हणजे ताकदीचा जास्त वापर नाही केला, मात्र योग्य वेळ साधली, संधी साधू अशा पद्धतीचा फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आकाश, याच दरम्यान माझा आवडता डीजे मास्टर योगेश, डीजे योगेश, एक हँडसम योगेश म्हणून मी त्याला ओळखतो, अफलातून डीजे मास्टरचं काम करत असतो, तो इथे आलेला आहे. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. निश्चितच आपण पाहतो 18ची सरासरी धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धाफलकावरती एक फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलं सूरज धांडगे या ठिकाणी आपण पाहतोय. सूरज धोंडगे गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपण पाहतोय पॅव्हलन एंड कडून जर्सी क्रमांक 17 परिधान केले. स्ट्राईक एंड वरती निखिल पारवे ने आपला शो दाखवायला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये ट्रेलर दाखवलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर नव्हतं, हेच निखिल पारवेकडनं आपल्याला पाहायला मिळते. निस्तब्धपणे उभा करून ठेवलंय. कमालीचा चेंडू आहे, फुलर लेन पद्धतीचा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहतोय. आणि आकाश, इथे एक सूचना द्यावी लागेल. MH06CD 6869 या क्रमांकाची गाडी रस्त्यावरती कुठेतरी मध्ये उभी आहे, ती आपण योग्य त्या ठिकाणी पार करायची आहे. MH06CD 6869 फोर व्हीलर आहे. निखिलच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, साधा सोपा कॅच कठीण बनवला आणि तदनंतर मात्र जीवनदान मिळेल अर्थातच निखिल पारवेला. बघा, हे जीवनदान महागात पडू शकतं.
कॅचेस ऑलवेज वन द मॅचेस म्हटलं जातं, मात्र अशा ठिकाणी जिथे परिपक्वता असावी अशा वेळेला आपल्याकडनं जर चुका होत असतील ना तर मात्र गोलंदाज करेल तरी काय, असा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी जरूर विचारला जाऊ शकेल. दाफलकावरती नजर टाकूयात. 37 धावा दाफलकावरती जमा झाल्यात. 37 ऑन स्कोरबोर्ड. सूरजची गोलंदाजी चांगली आहे, खरंच चांगली आहे. यावेळेचा मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत. पुन्हा एकदा कॅच सुटली आहे, जीवनदान मिळते, ताळमेळ अजिबात नाहीये. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड. बघा ड्रिंक्स ब्रेक मध्ये एक मीटिंग झाली पाहिजे यावरती आणि ठरवलं गेलं पाहिजे की कॉल करणं गरजेचं आहे. यावेळेला ताळमेळ मध्ये बदलाव या ठिकाणी पूर्णपणे गल्लत पाहायला मिळाली. आणि आकाश, जीवनदान कोणाला दिले? योगेश पवार सारख्या फलंदाजाला आपण जीवनदान देत आहे, हे नक्कीच आपल्या संघासाठी हितावह नसेल. निश्चितच आपण पाहतोय गोलंदाजी कमालीची आहे सूरजची. यावेळेचा सुद्धा मिस टायमिंग फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. यावेळेला मात्र आपण पाहतोय निखिल पारवे बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे लवेश, आमचे डीजे मास्टर, एकापेक्षा एक सुमधुर संगीत आणि त्या संगीताची मेजवानी इथे पेश करत असताना आपण पाहतोय. परंतु आकाश, सूरज धोंडगेच्या आत्मविश्वासाला आणि त्याच्या कलेला नक्कीच सलाम करावा असा वाटतो. कारण त्याच्या गोलंदाजीवरती कॅच ड्रॉप झाले तरीही तो कोणत्याही प्रकारे नर्वस न होता मेहनत करत राहिला आणि शेवटी पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच्या पदरात यश मात्र इथे पडलेलं आहे. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला असता हे षटक अगदी अफलातून षटक आपल्याला पाहायला मिळाले. कारण 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात, ते सुद्धा कॅच ड्रॉप झाला होता म्हणून तिथे धावा आलेल्या आहेत. 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या आणि आपण पाहतोय शेवटी इथे त्याला 3ऱ्या वेळेस यश संपादित करता आलेलं आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. विजय घाणेकर नवीन फलंदाज, रायगड पट्ट्यातील एक चांगला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तळेखार मुरुड या विभागातील हा खेळाडू आपण पाहतो यंदाच्या वर्षी चांगल्याच फॉर्मात मध्ये आहे. ऑनसाइडच्या दिशेने फटका ड्राईव्ह केलेला आपण पाहतोय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाईल, फील्ड केला जाईल, फेक केला जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव अगदी गार्डन मध्ये फिरावं त्या पद्धतीने पूर्ण केली आहे. दाफलकावरती तुर्तास नजर टाकूया. 39 ऑन स्कोरबोर्ड. 39 धावा दाफलकावरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं 3ऱ्या षटकातील एक चेंडू येणं बाकी असणार आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती जरूर सुरू आहे. बघा हार जीत खेळाचा एक भाग आहे. प्रयत्न वारंवार केले जात आहेत आणि सूरजची प्रयत्न मात्र संघासाठी परिणामकारक आहेत, उपयुक्त आहेत हेच पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान आपण या ठिकाणी भेटणार आहोत. वळूया डीजे कडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. आपण पाहतोय आत्ताच जो फलंदाज आलेला आहे आकाश, तो विजय घाणेकर. या विजय घाणेकरनं आत्ताच एक टुर्नामेंट झाली होती चिंचोटी या गावामध्ये. एक मोठी स्पर्धा होती. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं आणि त्यावेळेस 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना या खेळाडूनं अंतिम चेंडूवरती षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजय संपादित करून दिला होता. आपण पाहतो इथे बबलू पानेकर यानं पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या असताना दुसऱ्या षटकामध्ये सनी बेनसुरे हा गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने 12 धावा खर्च केल्या. परंतु सूरज धोंडगेने कोणत्याही प्रकारचं इथे मानसिक दडपण न घेता गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि एक गड्याला सुद्धा त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय.
गोलंदाजी मार्कवरती आता मात्र आपण पाहतोय आता ऋषिकेश वैद्य गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेले आपण पाहतोय. बघा यावेळेला आपण फुलाईदेवी कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात ऋषिकेश वैद्य. यावेळेला ज्यांनी खऱ्या अर्थानं ज्यांना ऋषिकेश वैद्य नाही माहिती त्यांनी ताबडतोब गुगल करा, लक्षात येईल की हा खेळाडू किती लेजेंडरी आहे. त्याचं कारण आहे गुगल करण्याची गरज नाहीये, इथे अख्खा विकिपीडिया मी इथे उपस्थित आहे. सो एक गोष्ट आकाश मी तुला जरूर सांगतो की ऋषी वैद्य आलेला आहे इथे. त्यांचे जे 9 प्लेयर आहेत ना एक्सक्लुडिंग योगेश वैद्य, म्हणजे योगेश वैद्य आणि ऋषी वैद्य मैदानात खेळायला आलेत. आज राजू मामाच्या आग्रहास्तव ते आनंद व्यक्त करायला म्हणून मैदानात गेले. आज त्यांचा रोल वेगळा होता, पण या मिळून सगळ्यांच्या म्हणजे अपोजिट टीम मधले पण आणि यांच्या मिळून जेवढ्या रन नसतील तेवढ्या एकट्या ऋषी वैद्यच्या रन्स आहेत. एवढ्या ऋषी वैद्यने आजपर्यंत क्रिकेटमध्ये धावा बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक लेजेंडरी क्रिकेटपटू आहे. आज खेळाचा एक आनंद लुटण्यासाठी तो मैदानात आलाय. पहिला चेंडू टाकलाय आणि सीमारेषेच्या बाहेर दणकून षटकार पाहायला मिळालाय. बॅट्समनला सुद्धा सुखकारक असेल, ऋषी वैद्यला सुद्धा आनंददायक असेल की हरकत नाही, पहिला चेंडू षटकार तर षटकार. पण त्याच वेळेला या सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या षटकारांनी धावा जिथं येतात त्यावेळेला ऋषिकेश वैद्य यांनी आजवर केलेली क्रिकेटची मैदानातली कामगिरी, आज मैदानामध्ये त्या क्रिकेटच्या युनिफॉर्ममध्ये तो बिलकुल नाहीये किंवा त्याच वेळेला त्या मूडमध्ये सुद्धा मैदानात नव्हता. राजू म्हात्रे म्हणजेच आपले राजू मामा यांच्या आग्रहास्तव त्यांनी मैदानामध्ये खेळण्याचा अर्थातच इच्छा व्यक्त केली आणि तरी सुद्धा आपण पाहतोय की राजू मामा यांच्याबद्दल असणारं प्रेम किंवा त्याच वेळेला त्यांच्याशी असणारं नातं कुठेतरी आपल्याला याही वेळेला निभवायचं. या कारणास्तव हे दोन्ही बंधू वैद्य बंधू मैदानावरती आले. परंतु एक गोष्ट यासिनजी एवढी मात्र खरी आहे की क्रिकेट कितीही पुढे गेलं तरी या दोन बंधूंचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटमधलं कधीही विसरता येणार नाही. जी हाँ संदीप, आपने बहुत ही सही यहाँ पे कमेंट किया है, क्योंकि ऋषि वैद्य को देखने के लिए और उनके खेल का आनंद लेने के लिए हमेशा क्रिकेट के दीवाने सही मायनों में दीवाने होते थे. और ये मैंने अपने आंखों से देखा है और उसका उत्तम उदाहरण मैं खुद हूँ, क्योंकि पनवेल तक मैं सफ़र कर कर मात्र उनकी बल्लेबाजी देखने के लिए जाता था. ॲब्सोल्युटली. आणि आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला म्हणजे हाशिवऱ्याच्या मैदानावरती मला वाटतं आपले नाखवा आहेत, बोडणीचे नाखवा, ते संघ स्पॉन्सर करायचे. जितू आलेले आहेत मांडव्याचे, तर त्यांना माहिती आहे, ते मला अजून डिटेलमध्ये सांगतील. नागेश नाकवा त्यावेळेला ही टीम स्पॉन्सर करायची आणि खास करून मुंबईच्या संघामध्ये ऋषी वैद्य पाहिजेच. आणि हाशिवऱ्याच्या मैदानावरती क्षेत्रवी आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन एक स्लीफ ऋषीने तैनात केला गेला, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू खराब चेंडू अर्थात, आणि या कारणास्तव हा दुसरा षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालाय. धावा वाढणार आहेत याच कोणतीही शंका नाही, पण त्याच वेळेला एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर थोडंसं आता क्रिकेटमधल्या प्रोफेशनलिझम सोडून थोडं बोलूया आपण. कारण ज्या वेळेला नागेश नाकवा संघ मैदानामध्ये आणायचे, हाशिवऱ्याच्या त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 25,000 असायचं. म्हणजे आपल्याकडे फार कमी अशा प्रकारची पारितोषिकं असायची. आणि त्यावेळेला ऋषी वैद्यला म्हणजे एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो, आज कोण कुवेतला जातोय किंवा कोणी कोणी दुबईची टूर करतोय, परंतु एक गोष्ट मात्र आजही विसरता येणार नाही. कदाचित माझ्या या मताशी ज्यांनी क्रिकेट बघायला 15-20 वर्षापासून सुरुवात केली ते सहमत असतील की पहिला फ्लाईटमधून जाणारा खेळाडू कोण होता, तर ऋषी वैद्य होता. गोव्याला खास ऋषी वैद्यला बोलवलं जायचं खेळण्यासाठी आणि फ्लाईटची तिकीट, त्याच्यानंतर त्या सगळ्या याच्या रंजक कहाण्या आहेत. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या कदाचित सांगण्यासाठी कदाचित आजचा दिवस कमी पडेल. पण त्याच वेळेला ऋषिकेश वैद्य याने अलिबागकरांना एक स्वप्न पूर्ण करून दिलं होतं. ज्या वेळेला क्रीडाभवन अलिबागवरती ते आले होते आणि मेटपाडा संघाला म्हणजे मरुआई मेटपाडा हा संघ होता, त्या संघाला त्यांनी विजय मिळवून दिला होता. ती एक आगळी वेगळी कहाणी होती. और उसी से मैं आपके स्टेटमेंट को आगे बढ़ाऊंगा कि ऋषि वैद्य यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं, क्रिकेट का मन मुराद यहाँ पे आनंद यहाँ पे ले रहे हैं. बहुत ही दिनों के बाद शायद फिर से एक बार उन्होंने गेंद अपने हाथों में थामी है. जी हाँ, फिर से एक बार इसी ओवर में और एक लंबा हिट हमें देखने को मिला. विजय घानेकर के बल्ले से आता हुआ एक शानदार छक्का. विजय घानेकर ने संदीप इस साल बहुत प्रभावित किया है. हर मैदान पर इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है. कमाल का ये खिलाड़ी है, छोटे से गांव से. अब अगर जाओगे अलीबाग से रोहा तो बीच में आपको एक तड़ेखार यानी मुरुड और रोहा के बीच में ये गांव लगता है. हालांकि मुरुड तहसील में आता है वो, मगर उस छोटे से गांव से निकलकर ये खिलाड़ी ने आज बहुत ही बड़ा मकाम पाया है.
ऍब्सोल्युटली. आणि विजय घाणेकर हा मागच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलात ना, तर एक गोष्ट असते की मी नेहमी म्हणतो की जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या विकत घेता येत नाही, आणि त्यातील एक गोष्ट आहे सातत्य. कन्सिस्टन्सी ऑलवेज मॅटर. म्हणजे सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कन्सिस्टन्सी असं नेहमी मी म्हणतो. त्याचं कारण आहे की ज्या विजय घाणेकरच्या बॅटमधून ही कन्सिस्टन्सी आपण अनेक वेळेला मैदानामध्ये पाहतोय ना, ती याही वेळेला चालू राहिलेली आहे. आणि म्हणूनच आज घाणेकर आपण पाहतोय बॅटिंगला नंबर 4 वरती बॅटिंगला आलाय. 7 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 20 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला योगेश पवार मैदानामध्ये आहे, 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 11 धावांवरती खेळतोय. माणगाव प्रीमियर लीग मध्ये याच योगेश पवारने अप्रतिम फलंदाजी केली होती. आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाजीला आलेला सूरज धोंडगे पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला पावेलनचा रस्ता दाखवतोय. देखिए संदीप लोनावला से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी है सूरज धोंडगे, जिन्होंने पहले ओवर में भी खासा प्रभावित किया. मात्र 3 रन खर्च किए, 2 कैच ड्रॉप होने के बावजूद उन्होंने एक सफलता भी हासिल की. और इस ओवर में जैसे ही आए पहले ही गेंद पर और एक यहाँ पे विकेट चटकाया है. 17 नंबर की जर्सी पहने हुए अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाले टीम के लिए खतरा साबित होते हुए. सिद्धेश दंत ऍक्च्युली आमचे कॉमेंट्री पार्टनर, ते ॲज अ बॅट्समन या भूमिकेमध्ये आता रोल अदा करणार आहेत. पहिला चेंडू या वेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा हाफ खेळलेत आणि चेंडू मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने अर्थात हात झेल टिपला आणि फलंदाज बाद होऊन परततोय पावलांमध्ये. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. सर आपको थोड़ी देर के लिए मैं यहाँ पे रोकूंगा, क्योंकि पहले ओवर में संदीप अगर 2 कैच ड्रॉप नहीं होते तो सूरज धोंडगे के खाते में तकरीबन 5 विकेट होते. अब यहाँ पे हैट्रिक की दहलीज पर है. क्या कहोगे सूरज के लिए? क्या कमाल का शानदार यहाँ पे गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. ऍब्सोल्युटली. या गोष्टीला एक गोष्ट मी एक गोष्ट फक्त ऍड करतो तुमच्यामध्ये की 5 विकेट्स होत्या किंवा नाही याच्यावरती थोडं आपण नंतर बोलू. पण एक गोष्ट आहे ती जास्त तुमच्या मताशी मी सहमत आहे की सूरज धोंडगे हा एकमेव गोलंदाज आहे की ज्याने या धावा रोखल्यात. आणि हेच तर गरजेचं होतं ना की दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं ना की आर्या फायटर 11 मुंबई विरुद्ध ओमकार 11 दिगोडी हा संघ मैदानामध्ये आहे. ओमकार दिगोडी संघ क्षेत्ररक्षण करताना कोणीतरी गोलंदाजाने अशी कामगिरी बजवायची होती. अर्थात आज आपण पाहिलं तर ऋषी वैद्य केवळ एक आनंद म्हणून संघामध्ये आलाय, किंवा योगेश वैद्य जे संघामध्ये खेळतात ते 2 खेळाडू कमी असल्यामुळे मैदानामध्ये गेलेले आहेत, त्यांचा कोणताही रोल नाही. पण अशा वेळेला 9 खेळाडू मैदानामध्ये असताना सुद्धा एका बाजूला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येस इट इज, आणि आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक साजरी होते. आणि ही हॅट्रिक अर्थातच सूरज धोंडगेच्या नावावरती नोंदवली जाणार. लागोपाठ तिसऱ्या चेंडूवरती तिसरा फलंदाज बाद करण्यामध्ये तो आजचा पहिला गोलंदाज ठरतोय. की ग्रेट थिंग्स नेवर कम फ्रॉम कम्फर्ट झोन. तुम्हाला आयुष्यामध्ये जर काहीतरी बनायचं असेल, जर काहीतरी करून दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावाच लागतो. सूरजने हेच तर पाहिलं की मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघ चांगला खेळतोय, मग आपण आपल्या स्ट्रॉंग झोन वरती काम करूया. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू काय करतात त्याच्यामध्ये राहायचं नाहीये, किंवा त्याच वेळेला आपण जे काही आहोत त्याही पेक्षा थोडं चॅलेंज स्वीकारूया. आपला स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून चॅलेंज स्वीकारलं. लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 विकेट प्राप्त केल्या आणि जवळजवळ 4थ्या विकेटच्या शोधात सुद्धा होता. या 4 चेंडूवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी तो गोलंदाजीला आलाय. आपण पाहतोय 62 धावा धावफलकावरती लागल्यात. ही गोष्ट थोड्या अंशी का होईना आर्या फायटर संघाला आता विचार करावा लागेल, कारण जर 62 धावा धावफलकावरती होतात तर या धावा चेस करण्यासारख्या सुद्धा आहेत. कारण एका बाजूला जर मैदानात आपण पाहिलं ज्या पद्धतीचा प्रोजेक्टेड स्कोर होता ना हा 75 प्लस होता, पण आता दुसऱ्या बाजूला शेवटच्या षटकामध्ये या गोलंदाजाला हे संपूर्ण क्रेडिट
क्रेडिट जातं सूरज धोंडगेला, की ज्याने योग्य टप्प्यावरती अचूकता दाखवून आणि किंबहुना विकेट टेकिंग बॉलिंग केलेली आहे आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये ते परतलेले आहेत. 4 चेंडूत 3 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत आणि त्याचमुळे सूरज धोंडगेने जो परफॉर्मन्स दिलेला आहे, मूळचा लोणावळ्याचा असणारा हा खेळाडू आज मैदानामध्ये, अर्थात लोणावळा म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना एक तर ते आपलं एखादं हनीमून डेस्टिनेशन असतं किंवा चिक्कीसाठी फेमस असतं, पण या वेळेला सूरज धोंडगे या दोन्ही गोष्टी मैदानाच्या पलीकडे आहेत आणि मैदानात आपला परफॉर्मन्स किती गोड असेल त्याचं उत्तम उदाहरण दाखवतोय. 5व्या चेंडूवरती या वेळेला आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये 63 फॉर लॉस ऑफ. और एक बल्लेबाज को चलता किया है संदीप. क्या शानदार वापसी की है इस खिलाड़ी ने. आणि तेच मगासपासून आपण म्हणतोय की जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल ना तर ते बाउन्सिंग कमबॅक असायला हवंय आणि या षटकामधला 5वा फलंदाज बाद, सूरजच्या नावावरचा हा 4था फलंदाज या षटकातला बाद. आणि तब्बल किती विकेट सूरज घेतोय तर मगाच्या सुद्धा षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 विकेट त्याने नोंदवली होती, आज 5 विकेट त्याने त्याच्या नावावरती नोंदवल्या आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण बघा मित्रांनो, 2 षटक 5 धावा आणि 5 विकेट त्याने आपल्या नावावरती नोंदवल्यात. 63 धावा 5 षटकामध्ये होतात. 64 धावांचं आव्हान असेल, पण या 64 धावा बनवण्यासाठी जेवढ्या रोखल्यात त्याचं क्रेडिट वन अँड ओनली सूरजला जाते. सूरज आग उगलता हुआ, सामने का सूरज, हम सभी का सूरज, दुनिया का सूरज ढलता हुआ, मगर इस सूरज ने जिस अंदाज के साथ आग उगली है, आग के गोले बरसाए हैं, कड़वी दवाई पिलाई है, 5 विकेट अपने नाम किए हैं, आधी टीम को परास्त किया है और उसी के साथ 2 कैच भी ड्रॉप हुए. अगर वो 2 कैच ड्रॉप नहीं होते तो ये यहाँ पे इक्वेशन कुछ अलग ही होता. शानदार गेंदबाजी. 5 ओवर की समाप्ति हो चुकी है संदीप. इस बीच रनों की संख्या हो चुकी है 63 रन और जीतने के लिए 64 रनों की ज़रूरत है. मगर ये 64 रन बनेंगे या नहीं बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा. मगर ऋषि वैद्य और योगेश वैद्य जब तक बल्लेबाजी करेंगे तब तक ये मैच मेरे हिसाब से बल्लेबाजी करने वाले टीम के पक्ष में ही होगा. इसमें कोई संदेह नहीं है, कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है. यासिनजी, तसं पाहिल्यानंतर आपण 30 चेंडूमध्ये 64 धावांचं आव्हान फार काही अवघड आहे किंवा त्याच वेळेला दोन्ही बाजूला एका बाजूला जर आपण बॉलिंग लाईनअप पाहिला तर तोही तेवढाच स्ट्रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघ महेंद्रच्या अर्थातच संघामध्ये म्हणजे जसा निखिल पारवे, महेंद्र अंधारे, योगेश पवार, विजय घाणेकर, सिद्धेश दंत, त्यानंतर अर्थात प्रशांत मोरे, हे सगळे बिनीचे शिलेदार आज बॅट्समन म्हणून मैदानात आले. त्यांनीही विचार केला असेल की आपण सुद्धा धावा मैदानामध्ये रोखू शकतो आणि अर्थात धावा रोखण्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा थिंक टँक असेल. पण आज ज्या पद्धतीचं क्रिकेट कार्निवल आपल्याला पाहायला मिळालंय, मनपूर्वक कौतुक झालं पाहिजे, खऱ्या अर्थानं आभार व्यक्त केला पाहिजे. ते म्हणजे दर्शनजी वाकडे यांचं, कारण गेला हा स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे आकाश, आणि आपण पाहतोय 3ऱ्या दिवशी सुद्धा आपले युट्यूबचे tenniscricket.in च्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घरी बसल्या सामन्याचा आनंद सुद्धा लुटतात. आमचे गुरुवर्य राजू शिल्डनकर सर सुद्धा या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेत, त्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गेले 3 दिवस आमचे मित्र संजय म्हात्रे ज्यांना आज आम्ही थोडा एक वेगळा रोल दिलेला आहे, तर त्या भूमिकेत ते आमच्या समवेत आहेत. त्याबद्दल त्यांच्या वतीने यासिनजी मर्चंट, त्याच वेळेला आकाश मांजरेकर यांच्या वतीने मी मनपूर्वक तुमचं स्वागत करतो. दरम्यान आपण पाहिलं सूरज धोंडगेने एका षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स घेतल्या, मात्र त्या 4 विकेट्समध्ये एक विकेट हॅट्रिक सुद्धा होती. आणि या विकेटसाठी पारितोषिक असणाऱ्या स्वर्गीय विकासबाबू शिल्डनकर यांच्या स्मरणार्थ निलेशजी शिल्डनकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं रोख पारितोषिक अर्थातच सूरज धोंडगे याच्या नावावरती जमा झालंय. और देखिए आकाश, क्रिकेट का गॉड, क्रिकेट का भगवान या क्रिकेट का देव कहा जाता है सचिन तेंदुलकर को, मगर कैमरामैन का देव नाटुस्कर, देखिए उनकी कला, देखिए उनकी कला को भी अप्रिशिएट करना हमारा फ़र्ज़ बनता है. क्योंकि सुबह से मैं देख रहा हूँ ये बंदा पूरे मैदान में चक्कर काट रहा है और अपनी कला का इजहार करते हुए, और ये टूर्नामेंट
पूरी दुनिया में किस तरह से बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे चली जाएगी, देखी जाएगी, इसके बारे में सोच रहे हैं। बस अपने काम के ऊपर फोकस किस तरह से होना चाहिए, ये सही मायनों में देव नाटुस्कर से सीखने की ज़रूरत है। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं मुन्ना पिंपळे और उसी के साथ उनके साथी बल्लेबाज पंकज देशमुख। ये दो बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं आकाश जीतने के लिए। हालांकि दो दो स्कोर बोर्ड यहाँ पे लगाए गए हैं, उसी के साथ स्क्रीन है, यूट्यूब के ज़रिए से आपके मोबाइल में भी आप देख सकते हो। और गेंदबाजी के मोर्चे पर हम देख सकते हैं कुणाल गांजावाला नहीं थे मगर कुणाल कुंडालकर मुझे नज़र आता हुआ। कुणाल ने भी काफ़ी प्रभावित किया इस साल में। ये साल बहुत ही अच्छा रहा है कुणाल के लिए। इस साल कुणाल ने अपने नाम के परचम लहराया, अपनी पहचान बनाई है। विकेट के पीछे योगेश पवार हम देख सकते हैं, प्रशांत मोहरे मिड ऑन की दिशा में, शॉर्ट स्क्वायर ले की दिशा में सूरज, शॉर्ट फाइन ले की दिशा में सिद्धेश दंत और उसी के साथ साथ शैलेश पाटिल गली की दिशा में और शॉर्ट पॉइंट और शॉर्ट कवर। पहली गेंद बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ पॉइंट के सर के ऊपर से खेला, डी पॉइंट खाली गेंद दन आती हुई गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इसे कहते हैं नहले पे दहला। सन्माननीय निलेश शिल्लनकर यांच्यातर्फे पारितोषिक आहे। कैलासवासी बाबू शिल्लनकर यांच्या स्मरणार्थ जो कोणी फलंदाज लागोपाठ 6 चेंडूवरती 6 षटकार मारेल त्यासाठी 6,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन त्या खेळाडूस इथे सन्मानित करण्यात येणार आहे। यासिन सर, मुन्ना पिंपळे आणि पंकज देशमुख ही जोडी आहे। हे दोन्ही खेळाडू लोणावळ्याचे खेळाडू आहेत आणि लोणावळ्याच्या रेल्वेच्या मैदानावरती या दोन खेळाडूंना बघण्यासाठी जी तोबा गर्दी होत असते, मला वाटतं आज जर अलिबागमध्ये अशा प्रकारचा खेळ त्यांचा पाहायला मिळाला ना तर इथे प्रेक्षक वर्ग सुद्धा वाढेल। अशा प्रकारचे हे दोन्ही खेळाडू आहेत, त्याच्यामुळे अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाहीये की आज मुन्ना चालणार। एक नाव होतं मुन्ना देशमुख, बरोबर आहे ना, तो महेश देशमुख तेजाब मधलं, पण इथे मुन्ना पिंपळे आणि पंकज देशमुख असं कॉम्बिनेशन है। मगर ये गेंदबाज संदीप, मैं ज़रूर बताना चाहूँगा, कुणाल के ऊपर भी ध्यान रखिए। कुणाल देखिए किस तरह से गेंद को घुमाते हैं। ओहो, ये लीजिए जिसका मैंने अभी अभी जिक्र किया। इस खिलाड़ी ने इस खिला को बहुत ही अच्छी तरीके से समझ लिया है, पा लिया है और बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी हर वक्त उन्होंने मैदान पे की है। आज फिर से एक बार उसी का परिचय देते हुए कुणाल कोंडालकर कमाल की गेंदबाजी, अपने उंगलियों को फेरते हैं, अपने कंधे का इस्तेमाल करते हैं, कभी रिस्ट का बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल करते हुए इन दो धुरंधर बल्लेबाजों के सामने गेंदबाजी कर रहे एक लोकल बॉय। बघा स्क्रीनवर दरम्यान दर्शन वाकडे आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यांनी एक भव्य दिव्य आयोजन केलेलं आपण पाहतोय। बघा रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी संपूर्ण पांडवल या ठिकाणी सजवलंय, खेळाडूंसाठी नामी संधी उपलब्ध करून दिली आहे। दरम्यान मोठा फटका खेळलाय, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावा। वेगळं पारितोषिक या ठिकाणी आलंय। बघा 3 वेळा 2-2 या धावा जर लागोपाठ काढल्या गेल्या तर विकासजी मोहिते यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे 1,000 रुपयांचं पारितोषिक। आगळं वेगळं आणि ही स्पर्धा सुद्धा तितक्याच दर्जाची आहे, त्यामुळे पारितोषिक वेगवेगळ्या प्रकारची येतात, यात तीळ मात्र शंका नाहीये। 11 धावसंख्येवरती अर्थात कुठलीही विकेट न गमावता एक षटक या ठिकाणी समाप्त झालंय। आस्किंग रेट जर आपण पाहिलं ना तर चांगल्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करणार आहे। पाठलाग करायचा आपण पाहिलं तर 64 धावसंख्येचा आणि अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं तर दिल्ली बहुत दूर है असं म्हटलं तरी हरकत नहीं है। यासीन सर, हर ओवर में 13 रन के औसत से रन बनाने हैं। पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की कुणाल कोंडालकर ने, मगर अंतिम गेंद के ऊपर न जाने उन्हें क्या सूझी, वो अपने आप से नाराज है।
क्योंकि फास्टर वन करने की कोशिश की और हाफ ट्रैकर गेंद कर गए और बल्लेबाज ने उसका पूरा फायदा उठाया। बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे, ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायरले की दिशा में उन्होंने बहुत ही शानदार तरीके से उस गेंद को हवाई सफर करवाई और 6 रन बटोरे। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अब यहाँ पे नए गेंदबाज आए हैं प्रशांत मोहरे और हमारे कैमरामैन के देव नाटुस्कर। आईपीएल जैसी बड़ी टूर्नामेंट, बहुचर्चित टूर्नामेंट को जिन्होंने कवर किया था, वो देव नाटुस्कर हमारे सामने है और ये पूरा प्रक्षेपण, ये पूरा कवरेज, ये पूरा टेलीकास्ट देखिए संभालने का जिम्मा उन्होंने अपने कंधों पर जो लिया है उसे बखूबी अंजाम देते हुए। बहुत ही बढ़िया गेंद थी। प्रशांत मोहरे हमेशा एक काबिल गेंदबाज और उसी के साथ एक उपयुक्त बल्लेबाज की भूमिका में हमेशा देखे जाते हैं और उस रोल को बहुत ही अच्छी तरीके से अंजाम देते हैं। उनकी गेंदों को समझना इतना आसान नहीं होता और इसी वजह से बल्लेबाज ने देखा, परखा और ढीले हाथों के साथ स्टीयर किया था और नज़दीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा उठाते हुए 1 रन यहाँ पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। जी हाँ, धीमे रफ्तार की गेंद थी मगर बैकफुट पर तैयार थे, गेंद को ढीले हाथों के साथ खेला था, लॉफ्ट किया था, चिप शॉट जिसे कहा जाता है। इस मरतबा रन आउट करने की कोशिश थी मगर बाल बच गए। वक्त रहते हुए अपनी क्रीज पर सही सलामत पहुंच चुके हैं। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 13 फॉर नो लॉस। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर। प्रशांत मोहरे हम देख सकते हैं स्क्रीन पर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक उन्होंने अंजाम दी है। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से पहले ही मन बना लिया था कि इसी तरह से मैं खेलूंगा और क्या शानदार एग्जीक्यूशन देखने को मिला। बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 19। फिर से एक बार यह आंकड़ा हम सबके सामने आता हुआ। फुल टॉस गेंद, डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर उसे फुल टॉस बनाकर बहुत ही खूबसूरती के साथ डीप कवर की दिशा में खेला। गेंद फिर से एक बार दन आती हुई सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए। एक छक्का और बैक टू बैक दूसरा चौका लगाकर यहाँ पे जो मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजी करने वाली टीम को आया था उसे ट्रांसफर किया है मुन्ना ने। प्रशांत मोहरे को सोचने पर मजबूर कर दिया है। प्रशांत मोहरे को कुछ सलाह और मशवरा ज़रूर दिया होगा विजय घाणेकर ने, मगर मुन्ना बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं, अपने रंग में रंगते हुए। जी हाँ, मुन्ना रुकने का नाम नहीं ले रहे हैं, एक के बाद एक यहाँ पे बड़े स्ट्रोक की तलाश में, मगर इस मरतबा डी पॉइंट में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मुन्ना को इस मरतबा 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा। नंबर 1 की जर्सी पहने हुए मुन्ना शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक मुन्ना के बल्ले से 1 छक्का और 2 चौके हमें देखने को मिले, जबकि पंकज देशमुख ने भी 1 छक्का अपने टीम के लिए ज़रूर यहाँ पे जोड़ा है। अगली गेंद प्रशांत की, फिर से एक बार रिवर्स बनाकर उसे खेलने की कोशिश की थी, उल्टा पुल्टा अलग अलग तरह के ये इस शॉट को नाम है आकाश। कभी स्विच हिट कहा जाता है, कभी अल्टी पल्टी कहा जाता है, कभी उल्टा पुल्टा कहा जाता है, मगर अंतिम गेंद बहुत ही बढ़िया थी, बिंदी रही और देखते देखते 2 ओवर की समाप्ति। ते दर्शन वाकडे यांना बघू शकतोय, त्यांच्या सोबत अर्थात त्यांचे मित्रमंडळी सुद्धा आपण पाहतोय। बघा, दर्शनजींनी एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं आणि अगदी त्याच वेळेला याच स्पर्धेमध्ये एक अनाउन्समेंट सुद्धा झाले की एक अर्थातच दिवस रात्र डे नाईट अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा सुद्धा होणार आहे। त्यामुळे रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी, पर्वणी खेळाडूंसाठी सुवर्ण
खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे बघा. हात वेव करतायत, रसिक प्रेक्षकांना अभिवादन करतायत, किंबहुना कोणाला तरी सांगतायत की मी इथे आलोय. आणि अशा पद्धतीचं काहीच एक व्यक्तिमत्व आपण पाहिलं. हरिहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकासोबत थट्टा मस्करी करत किंवा आयोजन कशा पद्धतीचं असावं त्या पद्धतीचं एक उत्तम उदाहरण सुद्धा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिषटक 13ची सरासरी राखायची. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कुणाल कोंडारकर यावेळेला गोलंदाजीवरती आलाय. 18 चेंडू 39 धावसंख्येची आवश्यकता. फिर से एक बार कुणाल कोंडालकर आए हैं गेंदबाजी के मोर्चे पर, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. अपने उंगलियों का जादू यहाँ पे ज़रूर बिखेरेंगे. फिर से एक बार गेंदबाजी का मज़ा यहाँ पे हमारा चखाएंगे, इस तरह की उम्मीद ज़रूर लगाई जा रही है. ओहो, ये देखिए, ये विकेट टेकर गेंदबाज है. इन्हें खेलना आसान नहीं है, बहुत सोच समझ कर खेलना पड़ता है. पहली गेंद पर जो अंतिम ओवर में आखिरी गेंद पर जो गलती की थी, उस गलती से उन्होंने सबक सीखा और पहली गेंद परफेक्ट लाइन एंड लेन के साथ करते हुए यहाँ पे पहला विकेट झटका है. कुणाल के नाम पहली सफलता. कि हमारे डीजे मास्टर भी अलग अलग तरह की गाने. अपूर्व सौदरगल हालांकि तमिल फिल्म थी और फिर से बार उसे हिंदी में डब किया गया. अप्पू राजा उस फिल्म का यहाँ पे हमारे डीजे मास्टर ने गाना सुनाया था. इस बीच नए बल्लेबाज पराग औरंगे स्ट्राइक एंड पर. नए बल्लेबाज कुछ मुआयना करते हुए, हालांकि 30 गज का दायरा यहाँ से हट चुका है. डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है. जी हाँ, फिर से एक बार अपने उंगलियों को फेरा है. अंतिम क्षणों तक देखना होगा, अंतिम क्षणों तक परखना होगा इस गेंदबाज को, तब जाके उनकी गेंदें आप समझ सकते हो, वरना ये बार बार लगातार इसी तरह की गेंदें करते रहेंगे. ये मैंने अक्सर देखा है. ये लीजिए, फिर से एक बार वही सही नसीहत और वही नतीजा. लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी, 1 सफलता अर्जित की है. कुणाल ने इस साल बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. हर मैदान पर यंगस्टर खिलाड़ी, युवा खिलाड़ी है और अपने हाइट का बहुत ही लाजवाब इस्तेमाल करते हैं. हालांकि ऐसा लगता है जब उनका हाथ घूमता है, कंधे का इस्तेमाल करेंगे, फास्टर वन गेंद आएंगी, मगर अपनी उंगलियों को इस तरह का जादू करते हैं कि गेंद बल्लेबाज पूरी तरीके से उनके चक्रव्यूह में और जादू में तकरीबन हमारे संदीप हमेशा कहते हैं कि भानामती करते हैं. ये लीजिए भानामती. फिर से एक बार बार लगातार वही गलती और यहाँ पे ये मैच अब थोड़ा सा मुश्किल में पडता हुआ दिखाई दे रहा है. कारण पण पाहतोय यासिन सर, आपण 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची गरज मिडन ओव्हरच्या शोधात आहे आणि जवळ मिडन ओव्हर. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. 12 चेंडू मध्ये आता 39 धावांची गरज असणार आहे. कुणाल कोंडाळकर या स्पर्धेतलं पहिलं षटक मेडन ओव्हर, अर्थातच हे मेडन ओव्हर टाकतोय आणि त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन आपण केलं पाहिजे. ज्या क्षणाला आपण पाहत होतो की धावा रोखल्या पाहिजेत असं एक उत्तम उदाहरण यायला हवं होतं आणि त्याच वेळेला कुणाल कोंडाळकर के धावत येतोय आणि खऱ्या अर्थानं के मैदानामध्ये असे चेंडू फेकतोय की आज संपूर्णपणे त्याचीच सगळीकडे वाववा आणि कौतुकास्पद यशाबद्दल त्याला दाद सुद्धा दिली जाईल. और संदीप, उनकी ही टीम में और एक के है, उनका नाम है कुणाल कदम. हालांकि वो आज यहाँ पे अब्सेंट है, वरना वो भी एक जादूगर से कम नहीं है. आज शायद वो क्यों अब्सेंट है ये वही बता सकते हैं, मगर ये 2 गेंदबाज जब होते हैं ना तो बल्लेबाजों की खैर नहीं होती है. म्हणजे मला आता खेळपट्टीकडे बघून असं वाटायला लागलं की अचानकपणे आपण स्क्रीनवरती याच दरम्यान पाहतोय की ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे आमची आणि त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 चेंडूत 39 धावांची गरज आहे. पण एका बाजूला आपण पाहिलं ना, हीच का ती खेळपट्टी आहे की जी आतापर्यंत ज्याच्यामध्ये चौकार षटकारांचा पाऊस पडत होता आणि अचानक खेळपट्टीने रंग बदललाय. ती खेळपट्टी अशा पद्धतीने दाखवायला लागली की बॅटला सुद्धा बॉल लागत नाहीये इतक्या प्रकारामध्ये. जो चेंडू ज्याचा उल्लेख आपण केला की भानामतीचा प्रकार, आणि तो झालाय असं खरंय की आता कुठेतरी तो भानामतीचा प्रकार आहे. मग लिंबू मिरची वगैरे सगळं बाजूला जाऊ द्या. अच्छा, म्हणजे आता तेच नाव आता बघितलं, आता आमच्यापर्यंत आलंय की कुणाल
कुणाल कदमच गोलंदाजी करत होता आमच्यापर्यंत जे नाव आलं ते. सो कुणाल कदमनेच हे षटक मेडन टाकलेलं आहे. हा, कुणाल कदमने मेडन षटक टाकलेलं आहे आणि आता नवीन गोलंदाज जो येतोय तो कुणाल कोंडाळकर आत्ता गोलंदाजीला येतोय. अर्थात आमच्यापर्यंत आलेल्या नावामुळे मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. स्वर्गीय विकास शिल्डनकर यांच्या स्मरणार्थ निलेश शिल्डनकर यांच्याकडून हे 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कुणाल कदम याच्यासाठी आहे. जादुई गोलंदाज यासिन सर तुम्ही म्हणाला होतात ना, त्याची जादूची कामगिरी झाली. आता कुणाल कोंडाळकरला परफॉर्मन्स दाखवायचा आहे जेव्हा 12-39 सामना है. 12 गेंदों में जब 39 रनों की ज़रूरत है तब मुझे याद आता है सुमित भगत, जिन्होंने पोयनाड के मैदान पर 12 गेंदों में 29 रन एकदम आसानी के साथ बनाए थे. और उस वक्त से लेके आज तक सुमित भगत पूरी तरीके से छाए हुए हैं. मगर अब यहाँ पे बहुत ही लंबे अरसे के बाद, तकरीबन 10 सालों के बाद मैं उनकी आज यहाँ पे याद दिला रहा हूँ. उसी तरह से अगर बल्लेबाजी करेंगे तो अगले 10 साल इस बल्लेबाज का नाम जरूर उछाला जाएगा. जी हाँ, ये देखिए और एक जादूगर. नो बॉलचा इशारा आलाय आणि अर्थातच या नो बॉलच्या इशाऱ्यावरती लोणावळ्याच्या फलंदाजाने खेळलेल्या फटक्यावरती फ्री हिट सुद्धा पुढच्या क्षणाला मिळणार आहे. लोणावळ्यामध्ये एक चिक्की असते, त्याचं नाव मगनलाल, आणि आपल्याकडे सासवण्यामध्ये जो षटकार मारतो त्याला म्हणतात छगनलाल, बरोबर आहे ना. तर आता या वेळेला मैदानात गरज आहे त्या षटकारांची. कोणीतरी छगनलाल होणं आवश्यक आहे. लोणावळ्याच्या फलंदाजांनी ते थोडं मनावरती घेतलं तर मगनलालचा प्रवास छगनलाल पर्यंत कन्वर्ट करण्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीचा आनंद मिळेल तो अर्थातच सासवणेकर डोक्यावरती घेऊनच. या वेळेला तसा फटका खेळला जातोय पण फ्री हिट वरती फलंदाज बाद नसणार आहे, पण केवळ एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. कारण अच्छा, हा, मी आठवण करून दिले मगनलाल टू छगनलाल, पण आता गरजच आहे ना ती. कारण 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. कुणाल कोंडाळकर आए हैं. हालांकि पहले जो कुणाल थे वो कुणाल कदम, दोनों की बॉडी लैंग्वेज, हाइट, एक्शन तकरीबन सेम है. मगर इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से खेलने में कामयाब रहे. गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए. गाणं वाजवतोय यासिन सर. आपण एका बाजूला पाहतोय की मुन्ना देशमुखची कामगिरी तेजाबच्या चित्रपटामध्ये ज्या प्रकारची राहिली आणि तो रोल राहिला, त्यानंतर अनिल कपूर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीचा हिरो झाला आणि त्यानंतर आता इथला मुन्ना या वेळेला मैदानामध्ये अशा प्रकारची बॅटिंग करतोय की मुन्ना पिंपळे आज मैदानाचा टायगर होणार का, जेव्हा येणाऱ्या 10 चेंडूत 30 धावांची गरज आहे. घाली अंगण वंदीनं चरण कळायला लावेन अशा प्रकारची ही गोलंदाजी कुणाल कोंडाळकरची मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण कुणालला सुद्धा माहिती आहे की आपल्या बोटांची जादू या मैदानावरती चालू शकते आणि तीच आपल्याला कुणाल दाखवतोय यासिन सर. 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब बचे हुए 9 गेंदों में 30 रनों की ज़रूरत है. बहुत ही दर्दी प्रेक्षक हम देख सकते हैं. तमाम क्रिकेट के दीवाने इस मैदान के कोने कोने में इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास था और इसी वजह से शायद संदीप यहाँ पे वाइट अंपायर जी ने करार नहीं दिया, वरना ये शायद वाइट हो सकती थी. ऑफ स्टंप की बहुत ही बाहर थी, मगर बल्लेबाज थोड़ी सी यहाँ पे गलती कर गए. मुन्ना पिंपले ने भी काफ़ी प्रभावित किया है. उनके बल्ले से भी 2 छक्के और 2 चौके हमें देखने को मिले हैं. एकमात्र ऐसे बल्लेबाज है जिन्होंने अब तक यहाँ पे मैच को बनाए रखा है और मैच को आगे भी बनाने की कोशिश. ओहो, फिर से एक बार लटकाया था, हवा में गेंद लहराती हुई टप्पा खाने के बाद फिर से एक बार बाहर की तरफ सांप की तरह मुड़ गई और विकेट कीपर के सीधा दस्तानों में योगेश पवार तैयार ही थे. मगर बल्लेबाज मुन्ना बहुत ही चौकन्ने थे, अपने कदमों को उन्होंने क्रीज पर ही कायम रखा था. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कभी कभी अच्छी शाह, और इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, खुद होके गिर गए. मगर कुणाल कदम डीप पॉइंट की दिशा में फील्डिंग कर रहे थे.
एक रन यहाँ पे मिलेगा, मगर अब यहाँ पे एक एक रन से काम बिल्कुल बनने वाला नहीं है। इस मैच को अगर जीतना है तो अंतिम 6 गेंदों में 29 रनों की ज़रूरत, बहुत ही मुश्किल। मगर मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा संदीप, ये नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि लगातार 4 या 5 छक्के अगर यहाँ पे आते हैं तो ऐतिहासिक जीत, सनसनाटी जीत यहाँ पे दर्ज की जा सकती है। और पराग औरंगे, ये 2 बल्लेबाज अब मैदान में है। 6 गेंदों में 29 रनों की ज़रूरत है, बहुत ही मुश्किल काम है, मगर इसी मौके को कैश करना होगा, भुना ना होगा। और अपना नाम अगर आप कायम करना चाहते हो, साईराज ना अडनाव का है, ओ अडनाव का है, हाँ साईराज नरे, नए गेंदबाज। हालांकि ये भी एक युवा खिलाड़ी है, बहुत ही शानदार गेंदबाजी करने के लिए माहिर है। इस साल उन्होंने प्रोफेशनल क्रिकेट में कदम रखा है, मगर काफ़ी प्रभावित किया इस गेंदबाज ने भी। राइट आर्म ओवर द विकेट, जी हाँ, मगर पहली गेंद थोड़ी सी पटकी हुई थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को उछाल कर खेला काउ कॉर्नर के ऊपर से, गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। पांच गेंदें बची है और 23 रनों की ज़रूरत। देखिए, जैसे मैंने कहा कि अगर यहाँ पे लगातार 5 छक्के आते हैं तो ज़रूर ये मैच जीता जा सकता है, और 5 छक्के इसके पहले हमने बहुत मर्तबा देखे भी है। जी हाँ, मगर इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद थी, परफेक्ट। हालांकि यॉर्क करने की कोशिश की थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। आर्या फाइटर मुंबई, इस टीम के ओनर संदीप साळुंके, ठाणे मन से वाहतुक सेना, इनकी जानिब से कुणाल कदम और कुणाल कुंडालकर के लिए 1,000 रुपये का इनाम यहाँ पे आ चुका है। ठाणा से पैसे हम तक पहुँच भी चुके हैं। देखिए, बहुत ही आजकल गूगल पे हो चुका है, और इसी वजह से हमारे राजेश मोहिते के गूगल पे पर उन्होंने 2,000 रुपये ट्रांसफ़र किए, उन्होंने कैश फौरन हमारे हाथ में ला कर दिया है। जी हाँ, और एक बड़ा छक्का आने की संभावना, मगर दीवार बनकर खड़े हैं विजय घानेकर वहाँ पे, और इसी वजह से बैक टू बैक दूसरा झटका यहाँ पे लगता हुआ। बबलू आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं यश। हालांकि मात्र औपचारिकता बची है, ऐसा दृश्य हमारे सामने। ठाणे मनसे वाहतुक सेना, इनकी जानिब से अर्थात संदीप साळुंके, इनकी जानिब से आर्या फाइटर के 2 गेंदबाज कुणाल कुंडालकर के लिए 1,000 रुपये का इनाम, और उसी के साथ कुणाल कदम के लिए भी 1,000 रुपये का इनाम यहाँ पे आ चुका है। बहुत बहुत धन्यवाद सर जी। बाएं हाथ के बल्लेबाज दरम्यान सर एक आगळं वेगळं पारितोषिक आलंय। 7 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव केली आहे आणि विकेट टिकवून खेळलेत, म्हणून निलेशजी श्रीलंकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक पराग औरंगेसाठी, पराग औरंगे याच्यासाठी पारितोषिक आलंय। आहा, ये देखिए अपने बैट का जलवा, बहुत ही अच्छी बल्लेबाजी, मगर अब वक्त आपके हाथों से निकल चुका है और गया हुआ लौट
कभी भी नहीं आता, क्योंकि सबसे ताकतवान जो है वो वक्त है, समय है। फिर से एक बार हेलीकॉप्टर जरूर चलाया था, मगर वो क्रैश हो गया है लॉन्गऑन की दिशा में। विजय घाणेकर फिर से एक बार वहां पे मौजूद थे। इस मैच में मात्र औपचारिकता बची है, इस मैच में बिल्कुल रंग नहीं है, बिल्कुल रस नहीं है, मगर यह हमारा फर्ज बनता है कि इस मैच को कंप्लीट किया जाए, पूरा किया जाए। साईराज का अंदाज अलग, बहुत ही हटके उनका स्टाइल गेंदबाजी करने का। अंतिम क्षणों पर जब वो जंप करते हैं तो हम बचपन में जैसे लंगड़ी खेलते थे उस तरह से उनका एक्शन नज़र आता है। तो चलिए दोस्तों, इस तरह से ये मैच तो मुकम्मल हो चुका है और मैच जीता है आर्या फाइटर मुंबई ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। धन्यवाद। यानंतर लगेच टॉस केला जाईल। मी विनंती करतो आर्या फायटर्स मुंबई संघाचा कर्णधार आणि त्याच वेळेला अंशविला सासवणे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी आपण पावलांपाशी यायचं आहे। अंशविला सासवणे संघाचा कर्णधार आणि तत्पूर्वी काही कॅश प्राइजेस आहेत। मी सर्वप्रथम आमंत्रित करतो या ठिकाणी कुणाल कदम याला, ज्याच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। कुणाल कदम याला या ठिकाणी आमंत्रित करतो, ज्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मेडल नोट टाकल्याबद्दल 1000 रुपयांचं पारितोषिक त्याला अनाउन्स केलं गेलं होतं। त्यानंतर त्यांचे स्पॉन्सर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सो कुणाल कदम याला मी आमंत्रित करतो। कुणाल इकडे 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 कुणाल कदम याला 2000 रुपयांचं कॅश प्राइज देऊन गौरव केला जातोय। वेल बोल्ड कुणाल। यानंतर